जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर, आपण पाहत आहे जत 24 न्यूज। मोठं उदाहरण म्हणजे हे सगळ्यांच्या जत तालुक्याचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता। कारण जत ते उमदी जाणारा रस्ता, हा रस्ता बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती या रस्त्याला, पण त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळं हा रस्ता थांबला होता। पण आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जत वसई कोळगी उमदी रस्ता, या रस्त्यासाठी 502 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला। खरोखरच आपण बघतोय की जो महत्त्वाचा रस्ता आहे, कारण उमदी ते जत यायचं ते भरपूर वेळ जायचा, आणि या रस्त्याच्या माध्यमातून आता हा वेळेची कपात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं माडगावचं मध्ये गाव आहे, बाजारचं गाव आहे, शुक्रवारी मोठा बाजार भरतो जनावरांचा, त्यामुळं या रस्त्याला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून MIDCची घोषणा झाली उमदीला, त्याही माध्यमातून रस्त्याचं बघितलं तर हा रस्ता महत्त्वाचा होता, आणि त्या पद्धतीने आमदार साहेबांच्या माध्यमातून हा जत कोळगिरी वळसर गुडगी उमदी माडगाव हा रस्ता मंजूर झाला आहे। दुसरा विषय म्हणलं तर मुख्यमंत्री बळीराजा पाटण रस्त्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जत, मिरज आणि शिराळा या 3च तालुक्याला निधी मंजूर झाला आहे। त्यामध्ये जत तालुक्यासाठी 7.5 कोटी रुपये आहेत, शिराळ्यासाठी 7.5 कोटी रुपये आणि मिरजसाठी 5 कोटी रुपये। म्हणजे जत तालुका प्रत्येक कामाच्या माध्यमातून आता चर्चेत येत आहे, आणि मुख्यमंत्री बळीराजा पाटण रस्त्याच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून इतर 7.5 कोटी रुपये मंजूर झाले। दुसरा विषय मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते, ही महाराष्ट्र राज्याचा एक मोठा प्रकल्प होता, त्यांनी याची घोषणा केली होती, आणि त्याचंच फलित म्हणून 148 किलोमीटर जत तालुक्यामध्ये, म्हणजे जत तालुक्यातली जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये, जिथं जे मोठं गाव आहे, ज्या गावामध्ये रस्त्यांची जास्त गरज आहे, अशा गावामध्ये 2 रस्ते, आणि मग बाकी म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये एक रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून 148 रस्ते म्हणजे 30 कोटी रुपये मंजूर केले आमदार साहेबांनी। आम्ही नक्कीच जत तालुक्याच्या वतीनं आमदार साहेबांचं आभारी व्यक्त करतो, अभिनंदनही करतो, आणि अशाच पद्धतीनं जत तालुक्यामध्ये पुढे सुद्धा निधी येत राहावा। पैशाची कामं चालूच आहेत, तो वेगळा निधी चालूच आहे, पण खास करून रस्त्यासाठी जो फोकस होता तो नक्कीच आता या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून भरून निघत आहे, आणि भविष्यामध्ये सुद्धा जे काय आपले रस्ते काय राहिलेले असतील ते नक्कीच या माध्यमातून पूर्ण होतील, आणि नक्कीच ज्या काही गोष्टी रस्ते कोण व्हिडिओमध्ये दाखवते, काय दाखवतंय, त्याला एक मोठी चपराक म्हणून आमदार साहेबांनी हे रस्ते आता आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते जे आहेत, हे हा 1 किलोमीटरचा प्रत्येक गावामध्ये, म्हणजे जत तालुक्यामध्ये 10 लाख रुपये हे प्रत्येक गावाला गेले जातात या माध्यमातून। 148, काही गावाला 20 लाख गेले असतील, काही गावाला 30 गेले असतील, पण प्रत्येक गावामध्ये 10 लाख रुपये 100% गेलेलेच आहेत। यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे, यादी सुद्धा आम्ही आता इकडे झाले तर आपल्याला सगळ्याला यादी देतोय, आणि नक्कीच आम्ही आमदार साहेबांचं या माध्यमातून कौतुक करतो।